जो त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो काही नॉर्मल नाही आहे, कारण की भारतात पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकलेले आहेत आणि आपल्याकडे खेळ किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जाणं ही चॉईस नसते. नमस्कार, माझं नाव आहे सिद्धांत आणि आज आपण आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. इथल्या काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत की 2 नोव्हेंबर रोजी महिला क्रिकेट टीमनी, भारतीय महिला क्रिकेट टीमनी भारताला एक शौर्याचं आणि गौरवाचा क्षण अनुभवायला दिला, त्याबद्दल आपण इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत. सर, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने 2 नोव्हेंबरला विश्वचषक आपण जिंकलोय, महिला विश्वचषक आपण जिंकलोय, तर त्याबद्दल तुम्हाला असं वाटतं का की त्यातनं वुमेन एम्पॉवरमेंट होईल किंवा खऱ्या अर्थाने ते एक रोल मॉडेल असेल भारताच्या प्रत्येक महिलेसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी, की त्यांनी वुमेन्स इक्वॅलिटीकडे, जेंडर इक्वॅलिटीकडे अशा पद्धतीने त्यांनी आपलं पुढचं पाऊल टाकायला पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही भारतीय महिला क्रिकेट टीमला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की एवढा मोठा जो क्षण जो त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो काही नॉर्मल नाही आहे, कारण की भारतात पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकलेले आहेत आणि आपण भारताला एक आनंदाचा क्षण म्हणजे आपण म्हणू शकतो की आपल्याला पुन्हा एकदा दीपावली साजरा करण्याचा एक क्षण दिलेला आहे, आपण असं म्हणू शकतो. आणि हे फक्त क्रिकेटपुरताच नाही तर बाकीच्या स्पोर्टमध्ये किंवा इतर क्षेत्रात जसं की राजकीय, आर्थिक क्षेत्रात देखील याचा सकारात्मक पावंडा देखील पडेल, हे मी नक्कीच सांगू शकतो. आजपर्यंत आपण बघत आलेलो आहोत या महिलांची जी परिस्थिती आहे, त्यांना म्हणजे एकच म्हणजे कोणती तरी फील्ड चूज करायची आणि त्यामध्ये आपलं करिअर डेव्हलप करायचं, पण त्यांच्याकडे खेळ किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये जाणं ही चॉईस नसते. कुठेतरी त्यांचे पॅरेंट्स असे म्हणायचे का खेळून काय होणार आहे, पण आता मला असं वाटते का या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मे बी पॅरेंट्सची भूमिका चेंज होऊ शकेल. ते प्रोत्साहन देणार त्यांच्या विद्यार्थ्यांना, स्टुडंटला. मला सांगा की ज्या पद्धतीने आपल्या विद्यापीठाचं नाव आहे की सावित्रीबाई फुले यांच्या नावावर आपल्या विद्यापीठाचं नाव आहे, ते एक व्यक्ती होऊन गेल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सोशल रिफॉर्मर म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी नाव कमावलं, तुम्हाला असं वाटतं का ज्या मुली क्रिकेट खेळलेल्या त्या दिवशी त्यांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देण्याचं काम सावित्रीबाई फुले यांच्या विचारांमधून झालेलं आहे? नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते आपल्याला नाकारता येणार नाही, कारण एक काळ असा सुद्धा होता की स्त्रीला घराबाहेर निघणंच मुश्किलीचं होतं. म्हणजे स्त्री फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित होती. पण जेव्हा सावित्रीबाईंनी हे जे हे होतं ते मोडून काढलं, म्हणजे स्त्रीला 4 घराच्या उंबरठ्याच्या बाहेरचं जग दाखवलं आणि ते जग पाहत असताना स्त्रियांनी राजकीय असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, अशा सर्व क्षेत्रात स्त्रियांची कामगिरी अमूल्य होती. पण आता जेव्हा आपण भारतीय महिला संघाने विश्वचषक जो जिंकला, नक्कीच खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रात सुद्धा महिलांचा किती मोठ्या प्रमाणात येण्याचा दर वाढलेला आहे हे आपल्याला पाहावयास मिळतं. पण विद्यार्थ्यांचं मत जाणून घेतलं, त्यांचं नक्कीच असं म्हणणं आहे की बाई हे फक्त चूल आणि मूल यापुरता मर्यादित नाही, तर त्या पलीकडे जाऊन देशाचं, राष्ट्राचं नाव रोशन करण्यासाठी स्त्रीचं तितकंच मोठं योगदान आहे.